वयाच्या 60 नंतर तुम्हाला जर कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडामध्ये कटकट आवाज हे सर्व आता या ठिकाणी प्रॉब्लेम असतील तर ते आता 2 दिवसांमध्ये गायब होणार आहे। फक्त ही 2 औषधी पाने रोज तुम्हाला चावून खायला डॉक्टरांनी सांगितलंय। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता घरच्या घरी बसून तुम्हाला तुमचे गुडघे दुखणे, कंबर दुखणे, तुमच्या कोणत्याही हाडामधून सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कटकट असा आवाज जर येत असेल तर यावर सोपा उपाय आता डॉक्टरांनी सांगितला आहे, जो उपाय तुम्ही घरच्या घरी बसल्या या ठिकाणी मोफतपणे करू शकता। जर तुम्हाला पैसे देऊन हे उपाय करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी या पानांची पावडर देखील या ठिकाणी दिली आहे। ती पावडर सुद्धा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कशी घ्यायची, डॉक्टरांचा नंबर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला अशा 5 झाडांची पाने आता दररोज सकाळी खाय सांगितलेत। फक्त तुम्हाला काही करायचं नाही, तुम्ही तुमच्या घराच्या भोवतालची जी काय 5 झाडे आहेत तर सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता, अंघोळ न करता फक्त उपाशी पोटी या 5 झाडांचं प्रत्येक एक सकाळी त्या ठिकाणी पान चावून खायचं आहे। दिवसभर तुमची ठणका घालून बसलेली कंबरदुखी तसेच तुमचा गुडघा दुखत असेल, आपण झोपेतून उठल्या उठल्या आपली हाडे कडकड अशी या ठिकाणी आवाज देत असतील तर ही हाडे सुद्धा आपोआप कटकट वाजायची बंद होऊन राहील। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितल्या। कोणत्या 5 झाडांची पाने दररोज एक अशी तुम्हाला चावून त्याचा रस जो आहे तर तो घेऊन टाकायचा आहे। नक्की तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। तसेच या आयुर्वेदिक पानांची तुम्हाला जर पावडर पाहिजे असेल आणि या पावडरचा तुम्हाला दररोज 1 चमचा जर तुम्ही पाण्यामध्ये व्यवस्थित घेतला तर तुमची कंबर दुखत असेल, हाडामधून कटकट आवाज येत असेल, गुडघे दुखत असतील, पायामध्ये ताकद नसेल, अशक्तपणा आला असेल, अशा सर्व आजारावर तुम्हाला आता या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी एक पावडर सुद्धा तुम्हाला दिलेली आहे। ती पावडर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। डॉक्टरांचा नंबर देखील देणार आहे। यामध्ये भरपूर 100% तुम्हाला रिझल्ट देखील आता या ठिकाणी मिळणार आहे। वयाच्या 60 नंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना सारखंच त्या ठिकाणी त्रास होत असतो। कोणाची कंबर दुखते, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाच्या पायामध्ये ताकद नसते, तर चालताना अशक्तपणा येतो। त्यामुळे तुम्ही जर या आजारामध्ये आता चिंतेमध्ये आहात आणि तुमच्याकडे या ठिकाणी पैसे खर्चायला नसतील तर घरच्या घरी हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे। तर बघा, 1 रुपया पण खर्च तुम्हाला या ठिकाणी आता या पानांना करावा लागणार नाही। तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला व्यवस्थित ही पाने कोणते समजणार आहे। हात दुखणे असतील, पाय दुखणे असतील, तुमची पाठ दुखत असेल, उठता बसता हाडामधून तुमच्या कटकट आवाज येत असेल तर हा आवाज येणारा पूर्णपणे या ठिकाणी 100% आता थांबणार आहे। 5 आयुर्वेदिक औषधं घरगुती पदार्थापासून बनवा, हाडांच्या सर्व समस्या दूर पळवा। व्हिडिओमध्ये 4 ते 5 असे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत। तसेच ज्यांच्याजवळ पैसे असतील त्यांना आयुर्वेदिक पावडर सुद्धा सांगितल्या, जी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आल्या। डॉक्टरांचा नंबर देखील या ठिकाणी देण्यात आला आहे, जे तुम्हाला केल्यानंतर हाडांच्या संदर्भातील सर्व आजार बरे होण्यासाठी आता मदत मिळेल। आयुर्वेदिक फॉर्म्युला या ठिकाणी आता सांगितलं असल्यामुळे याचा साइड इफेक्ट देखील अजिबात होणार नाही, पण हे खूप पॉवरफुल देखील मित्रांनो आहे। उठताना बसताना तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येणं, थोडंसं चालल्यानंतर तुमचं पाय दुखणं, थोडंसं काम केल्यानंतर तुमचं या ठिकाणी कंबर दुखणं, या ठिकाणी गुडघे दुखणं, वयामानानुसार संधिवात सारखा त्रास होणं, गुडघे दुखीचा त्रास जर या ठिकाणी तुम्हाला सारखं होत असेल तर या त्रासांना आता कायमचं बाय बाय करा। व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी आता सांगितली आहे। हाडांच्या संदर्भातील कोणताही आजार असेल तर या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता एक अशी पावडर सांगितल्या, जी पावडर आतापर्यंत बाहेरच्या देशामध्ये सुद्धा या ठिकाणी लोक घेत आहेत। आता औषधी वनस्पती बघा, वनस्पतीपासून बनवलेली एक आयुर्वेदिक पावडर देखील तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुमच्याजवळ पैसे नसतील तर घराच्या आसपास देखील तुम्हाला अशी 5 पाने या ठिकाणी खायचे आहेत, जी सकाळी अनुशापोटी खायचे आहेत। ज्यानंतर आता तुमचं गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, आता कमरेचा त्रास असेल, सर्व या ठिकाणी आता 100% नीट होणार आहे। तर बघा, या ठिकाणी हाडांचा तुमच्या आवाज येणं म्हणजे तुम्हाला माहित असेल सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आपल्या हाडामधून कटकट असा आवाज येतो किंवा इतर दुखण्याचे काही कारण सुद्धा असतात। तर यासाठी काळजी तुम्हाला आता घ्यायची आहे। व्हिडिओच्या शेवटी असे घरगुती 4 ते 5 उपाय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक फॉर्म्युले सांगणार आहे। तर ते सांगण्यात आले आहेत, खूप पॉवरफुल देखील हे फॉर्म्युले आहेत। याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या हाडांचे प्रॉब्लेम आता कायमचं दूर करू शकता।
तर बघा, हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय मित्रांनो तुम्ही नेमकं करतच आहे, परंतु तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडून जर उपाय या ठिकाणी झाला नसेल तर आम्ही ज्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आता ही औषधे घेतली आहेत ती तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायची आहेत पुढे या ठिकाणी सांगणार आहे। हाडांच्या संदर्भातील गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय त्या ठिकाणी आता तुम्ही कधीच करत नाही। थोडं तुमचा गुडघा दुखायला लागला, पाठ दुखायला लागली तर तुम्ही कंबर दुखायला लागली तर त्या ठिकाणी दवाखान्याच्या पायऱ्या चढायला जाता, परंतु दवाखान्यातून घेतलेली औषधं या ठिकाणी सर्व केमिकल युक्त असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा इफेक्ट त्या ठिकाणी बॉडीवर पडायला वेळ लागतो। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आता आयुर्वेदिक औषध जर तुम्ही घेतली लवकर तुम्हाला या ठिकाणी फरक पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी किमतीत तुम्हाला ही औषधे मिळतात। हाडांच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही तुमच्या घराच्या शेजारीच अशी काही त्या ठिकाणी झाडे तुमच्याजवळ असतात ज्याबद्दल तुम्हाला आता काही सुद्धा माहिती नसतं। त्या 5 झाडांची प्रत्येकी एक पाने अशी या ठिकाणी 5 पाने दररोज सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता अनुष्यापोटी तुम्हाला या ठिकाणी चावून खायचे आहेत, त्याचा रस गिळायचा आहे। मग कोणत्या झाडांची पाने आहेत, कोणती 5 पाने तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी खायला सांगितले तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर आयुर्वेदिक या पानांची पावडर पाहिजे असेल तर ती सुद्धा कशी मिळवायची डॉक्टरांचा नंबर देखील व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी हाडांचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पहिली 5 आयुर्वेदिक औषधी पाने आहेत, त्यामधील शेवटची 2 पाने इतकी जबरदस्त आहेत ज्यामुळे सकाळी उठल्यावर जो तुमच्या गुडघ्यामध्ये हाडामध्ये कटकट असा त्रास तुम्हाला आवाज येतो तर तो 100% आता थांबणार आहे। कारण या पानामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं। या पानामध्ये आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा घालवायची ताकद असते। आपल्याला या ठिकाणी मित्रांनो आता बघा, तुम्हाला काहीच नसतं, काहीच माहिती नसतं, त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर हे कायम सांगत असतात, पण आजकाल आयुर्वेदिक डॉक्टर या ठिकाणी खूप कमी झाले आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जी आहे तर ती एका वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या। तर त्यांचं वय आहे सध्याला 102 वर्ष। त्यांनी आता व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे या ठिकाणी नंबर सुद्धा दिला आहे, तर तो नंबरवर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करून ही आयुर्वेदिक औषधं हाडांचा प्रॉब्लेम असेल तर मागवू सुद्धा शकता। एकदम खणखणीत आणि ठणठणीत आता 102 वर्षाचे असून सुद्धा हे आजोबा या ठिकाणी आहेत, तर कोणत्याही दवाखान्यातला ते जात नाहीत, घरी बसून ते आजारांचा सर्व उपचार सुद्धा घेतात। तर तुम्हाला पण पैसा खर्चायचा नसेल, पैसे तुमच्याजवळ बचत करायचे असेल, त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात तुम्हाला पैसा खर्च द्यायचा नसेल तर घरातल्या घरात तुम्हाला गुडघेदुखीचा आजार असेल, कंबरदुखीचा आजार असेल, तुमची या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठ दुखत असेल किंवा हाडामधून सकाळी उठल्या उठल्या झोपेतून कटकट असा आवाज येत असेल तर आजार घरातल्या घरातच तुम्हाला आता नीट कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलंय। आता बघा, तुम्हाला कोणता आजार आहे तुम्हाला डॉक्टरांचा या ठिकाणी नंबर देखील देणार आहे आणि त्याद्वारे तुम्ही आता ही औषधे कशा पद्धतीने मागवायची आहेत आणि कोणत्या आजारावर या ठिकाणी इफेक्ट होतो तुम्हाला या ठिकाणी सविस्तर याचं प्रमाण सुद्धा आता सांगणार आहे। तुम्हाला आजकाल माहित आहे, आजकाल तरुण मुलामध्ये मित्रांनो, तरुण हाडामध्ये तुम्हाला माहित आहे तरुण जे हाडे असतात तरुण वयातील मुलांचे, तर तुम्हाला माहित आहे त्यांच्या सुद्धा हाडामधून कटकट आवाज येतो आहे। ही समस्या आता नॉर्मल झाल्या। आता तुमच्या हाडामधून सुद्धा कटकट आवाज येत असेल, आवाज त्या ठिकाणी येत असेल तर हे सुद्धा आता या ठिकाणी आता पूर्णपणे थांबणार आहे। तर बघा, ठराविक वेळेनंतर कटकट आवाज येणं ठीक आहे, परंतु तुमचं जर वय वर्ष त्या ठिकाणी एकदम कमी असेल, जर त्यामध्ये तुम्हाला तरी पण या ठिकाणी हाडामध्ये कटकट आवाज येत असेल तर तुमच्या शरीरावर पुढे जाऊन गंभीर परिणाम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावर वेळीच उपाय तुम्ही केले पाहिजेत। याचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन आता सोसावा लागत असतो। तुमचं वय वर्ष 30च्या वर असेल तर कुठलाही त्रास या ठिकाणी होत असेल तर या कुठल्याही हाड त्या ठिकाणी दुखत असतील, कुठलेही तुमचे पायांचे गोटे वगैरे सुजत असतील तर समजून घ्यायचं आहे तुमच्यासाठी खूप या ठिकाणी डेंजर असणार आहे। कारण आता जर तुम्ही ही 5 पानं व्यवस्थित चावून खाल्ली तर तुमचं शरीर या ठिकाणी आता तंदुरुस्त आता ठेवलं जाणार आहे। तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक जी पावडर आहे कशा पद्धतीने घ्यायची आहे तर तुम्हाला ती पुढे सांगणार आहे। तुमच्या घराच्या शेजारीच असणारे एक पान तुम्हाला दररोज त्या ठिकाणी 5 पाने चावून खायचे आहेत। तुम्ही कोणत्या वेळेस हा उपाय करायचा आहे ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, लिंबाची पाने दररोज चावून खायचे आहेत। तसेच या ठिकाणी तुळस तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चावून खायचे आहे।
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी आता पातळीची भाजी आपल्या शेतामध्ये मिळते ती चावून खायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला खाली नंबरवर जो नंबर दिलाय तर तो या ठिकाणी या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून आता आयुर्वेदिक पावडर सुद्धा ही मागवू शकता। ही पूर्णपणे आयुर्वेदिक पावडर आहे, याने तुमच्या शरीरावर कोणताही इफेक्ट होत नाही। या पावडरला तुम्ही या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने खायचं आहे ही सर्व व्हॉट्सअपवर तुम्हाला माहिती मिळेल। या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।